कधी असं झालंय का की जमिनीच्या मोजमापातील गोंधळामुळे एखादी सरकारी योजना हातून जाता जाता राहिली किंवा 7-12 उतारा पाहताना त्यावर लिहिलेले हेक्टर आणि आर हे आकडे पाहून डोकं चक्रावून गेलंय? हे खूप लोकांसोबत होतं. आजच्या भागात आपण हाच गोंधळ दूर करणार आहोत. एकर आणि हेक्टर यात नक्की फरक काय आहे? गुंठा आणि आर ही एकच मापं आहेत की वेगवेगळी? आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या 7-12 उतार्यावर क्षेत्रफळ हेक्टर आणि आर मध्येच का लिहिलेलं असतं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण शोधणार आहोत. आणि हो, अशीच उपयुक्त माहिती हवी असेल तर आपला महसूलशाही चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मध्येच आपण 7-12 उतार्यावरील क्षेत्रफळ सोप्या भाषेत कसं समजून घ्यायचं याची स्टेप बाय स्टेप माहिती देणार आहोत. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. चला. आपल्या अनेक दर्शकांनी जमिनीच्या मोजमापांबद्दल प्रश्न विचारले आहेत. सुरुवात अगदी सोप्या प्रश्नाने करूया. एकर, गुंठा, हेक्टर आणि आर या 4 शब्दांमध्ये लोकांचा खूप गोंधळ उडतो. यात नेमका फरक काय आहे आणि हा गोंधळ होतो तरी का? गोंधळ होणं अगदी स्वाभाविक आहे. याचं मूळ कारण म्हणजे आपल्याकडे जमिनीच्या मोजमापाच्या 2 प्रमुख पद्धती एकाच वेळी वापरल्या जातात. 2 पद्धती कोणत्या? एक आहे ब्रिटिशकालीन मोजमाप, म्हणजे आपले ओळखीचे एकर आणि गुंठा, आणि दुसरी आहे मेट्रिक पद्धत, म्हणजे हेक्टर आणि आर. अच्छा. आणि इथे एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यायला हवा. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 नुसार महाराष्ट्रातील सर्व सरकारी दस्तऐवज, विशेषतः 7-12 उतारा, फक्त आणि फक्त हेक्टर आणि आर याच मेट्रिक पद्धतीत नोंदवतात. काय सांगताय? म्हणजे एकर किंवा गुंठ्यात सरकारी नोंदणी होतच नाही? अजिबात नाही. तो फक्त आपल्या बोलण्यातला आणि पारंपरिक व्यवहारातला भाग आहे, कायदेशीर नाही. जबरदस्त. म्हणजे एकर आणि गुंठा हे शब्द आपण फक्त बोलण्यात वापरतो. एक गंमत म्हणून विचारायचं झालं तर या गुंठा शब्दाचा उगम कुठून झाला? गुंठा या संकल्पनेचा उगम थेट ब्रिटिश काळातला आहे. क्विक फॅक्ट देतो एक. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी जमीन मोजण्यासाठी एक सोपं एकक तयार केलं. त्यांनी 33 फूट लांब आणि 33 फूट रुंद जागेचा एक तुकडा निश्चित केला. अच्छा, 33 बाय 33 फुटांचा चौरस. बरोबर. याचं क्षेत्रफळ होतं 1089 चौरस फूट. याच तुकड्याला 1 गुंठा असं नाव मिळालं. भारी. ही माहिती खूपच रंजक आहे. एक प्रश्न आहे दर्शकांसाठी. तुमच्या गावात जमिनीच्या व्यवहारासाठी एकर, गुंठा हे शब्द जास्त वापरतात की हेक्टर, आर? आम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि हो, महसूल आणि कायद्यांशी संबंधित प्रश्नांची अचूक उत्तरं मिळवण्यासाठी आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा. ठीक आहे. तर गुंठा म्हणजे ब्रिटिशकालीन फूट पद्धत. मग हे आर काय आहे? ते सरकारी कागदपत्रांवर दिसतं. आर, ज्याला इंग्रजीत एरेज म्हणतात, ही मेट्रिक पद्धतीतील संकल्पना आहे. मेट्रिक पद्धत म्हणजे मीटरवाली. अगदी बरोबर. इथे दुसरा क्विक फॅक्ट. जसं ब्रिटिशांनी 33 फुटांचा तुकडा घेतला, तसं मेट्रिक पद्धतीत 10 मीटर लांब आणि 10 मीटर रुंद जागेचा तुकडा घेतला. 10 बाय 10 मीटर? अगदी. म्हणजे 100 चौरस मीटर. बरोबर. याच 100 चौरस मीटर जागेला एक आर म्हणतात. अच्छा. आणि एक गोष्ट म्हणजे आरचा वापर फ्लॅट किंवा प्लॉटच्या मोजमापातही होतो, तर गुंठ्याचा वापर प्रामुख्याने शेतजमिनीसाठीच होतो. इथेच एक मोठा गैरसमज आहे. अनेक जण म्हणतात की 1 गुंठा म्हणजे 1 आर. म्हणतात ना, कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही, तसं हे खरंय की खोटं? हा खूप मोठा गैरसमज आहे आणि माझ्या अनुभवातून सांगतो, याचमुळे अनेक व्यवहार बिघडतात. खरंच? हो. 1 गुंठा म्हणजे 1089 चौरस फूट आणि 1 आर म्हणजे 100 चौरस मीटर, जे साधारणपणे 1076 चौरस फूट भरतं. अरे देवा. म्हणजे फरक आहे? हो. जवळपास 13 चौरस फुटांचा फरक आहे. ऐकायला कमी वाटतो, पण मोठ्या व्यवहारात हा फरक खूप महत्वाचा ठरतो. म्हणजे हे दोन्ही समान नाहीत? अजिबात नाहीत. कायदेशीर आणि अचूक मोजमाप करताना तर अजिबातच नाही. हे लक्षात ठेवा, म्हणजे पुढे त्रास होणार नाही. आता या लहान एककांना मोठ्या एककांमध्ये कसं जोडलं जातं? म्हणजे किती गुंठ्यांचा 1 एकर होतो? सोपं आहे. 40 गुंठे एकत्र आले की होतो 1 एकर. आणि हेक्टरचं काय? तसंच 100 आर एकत्र आले की तयार होतो 1 हेक्टर. 40 गुंठे म्हणजे 1 एकर आणि 100 आर म्हणजेच 1 हेक्टर. ओके, जबरदस्त. आता सगळ्यात महत्त्वाचा आणि दर्शकांसाठी उपयोगी प्रश्न.
समजा मी माझा 7/12 ऑनलाईन पाहिला, तर त्यावरचे हेक्टर आरमधील आकडे मी माझ्या सोप्या भाषेत म्हणजे गुंठ्यांमध्ये कसे समजू याची एक सोपी स्टेप बाय स्टेप पद्धत सांगाल का? हो नक्कीच. चला स्टेप बाय स्टेप बघूया. हे खूप सोपं आहे. स्टेप 1, 7/12 वाचा. तुमच्या 7/12 उतार्यावर क्षेत्रफळ रकान्यात दिलेला आकडा पहा. तो हे आर चौमी असा असेल. हो, पाहिलाय. समजा आकडा आहे 0.40.00. बरोबर. आता स्टेप 2, आर मध्ये रूपांतर करा. 0.40.00 चा अर्थ आहे 0 हेक्टर आणि 40 आर. अच्छा, दशांश चिन्हाच्या नंतरचे पहिले 2 आकडे आर असतात. अगदी बरोबर. आता स्टेप 3, गुंठ्याशी तुलना करा. कारण 1 आर म्हणजे जवळपास 1 गुंठा असतो, त्यामुळे 40 आर म्हणजे अंदाजे 40 गुंठे. सोपं आहे. आणि शेवटची स्टेप 4, एकरात रूपांतर करा. आपल्याला माहित आहे की 40 गुंठे म्हणजे 1 एकर. याचाच अर्थ तुमच्या 7/12 वर जर 0.400 आर नोंद असेल तर तुमची जमीन अंदाजे 1 एकर आहे. वा, भारी माहिती दिलीत. म्हणजे दशांश चिन्हानंतरचे पहिले 2 आकडे बघायचे, त्यांना आर समजायचं आणि आर म्हणजे जवळपास गुंठा. अगदी. हे लक्षात ठेवलं तर पुढे मोठा फायदा होईल. ही टिप ऐकल्यानंतर तुम्ही तुमच्या 7/12 उतारा पुन्हा एकदा तपासून पाहणार का? आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. तर आज आपण महसूलशाहीमध्ये काय शिकलो याचा एक छोटा आढावा घेऊया. हो, घेऊया. पहिलं, 7/12 उतार्यावर क्षेत्रफळ नेहमी हेक्टर आणि आर मध्येच असतं. बरोबर. दुसरं, गुंठा ही ब्रिटिश फूट पद्धत आहे, तर आर ही मेट्रिक मीटर पद्धत आहे. हो. तिसरं, 40 गुंठे म्हणजे 1 एकर आणि 100 आर म्हणजे 1 हेक्टर. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 7/12 वरील आकडे गुंठ्यांमध्ये कसे बदलायचे याची सोपी पद्धत. अगदी. हे 4 मुद्दे जरी लक्षात ठेवले तरी खूप झालं. खरे, सरकार योजना आणते, कायदे बनवते, पण खरी ताकद तुमच्या हक्कासाठी आणि तुमच्या जमिनीच्या प्रत्येक तुकड्याबद्दल जागरूक राहण्यात आहे. माहिती मिळवा आणि सक्षम व्हा. अगदी बरोबर. तुम्हाला महसूल आणि कायद्यांबाबत असंच सोप्या भाषेत मार्गदर्शन हवंय, मग आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल तुमच्यासाठीच आहे. अशीच उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला पुढच्या भागात कोणत्या विषयावर माहिती हवी आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. हो, तुमच्या प्रश्नांवर आम्ही नक्कीच काम करू. अधिक चर्चेसाठी आणि थेट अपडेटसाठी आमच्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आणि हो, हा व्हिडिओ आपल्या गावातल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा, जेणेकरून ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. आपणही कोणाची तरी मदत करून आशीर्वाद कमवा. नक्कीच. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. आवडला असेल तर तो इतरांनाही जरूर शेअर करा, कारण महसूलशाही म्हणजे ज्ञानाची मोफत नदी, जी प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचते. कारण आम्हाला विश्वास आहे की ज्ञान हा प्रत्येकाचा हक्क आहे. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र. धन्यवाद. जय महाराष्ट्र.